एक निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाली. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून RSSला विरोध करताय, त्यांच्या वैचारिक पातळीला विरोध करताय. एक निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून तुमचं नाव होतं. कसं बघता, कारण आता अलीकडच्या काळामध्ये नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तुमची मुलगी मोठ्या मताधिक्याने, चांगल्या मताधिक्याने निवडून आली. BSPचे विचार तुम्ही सांगताना तुम्ही ज्या पद्धतीने विचार सांगताय त्या पद्धतीने तुम्ही RSSला विरोध करताय. मग असं असताना RSS सारख्या संस्थेच्या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून तुमचं नाव येतं कसं काय? मुळात तो जो प्रकार आहे तो पवाराच्या हरिजनांनी केलेला प्रकार आहे. ती पत्रिका एडिट केलेली आहे. इथं त्याच्यावरती जे नंबर आहेत, या नंबर ज्यांचे आहेत त्यांना फोन करून तुम्ही कुणी पण विचारा. मुळात माझा जन्मत आंबेडकरी चळवळीतला आहे. माझ्या रक्तात भेसळ नाही. मी एका बापाच्याच पोटचा आहे. मी हेगडेवारन गोळविलकराची औलाद नाही. मी माझ्या जन्मापासून ते मरेपर्यंत RSS आणि मनोवादी विचाराचा विरोधक आणि आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनच मरणार आहे. तुम्हाला असं काय वाटतं की हे कोणी केलं असावं? कारण हे व्हायरल केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही पवारांच्या विरोधात सभा घ्यायला सुरुवात केली. लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय. मग हे जे काही पत्र व्हायरल होते ह्याने त्याचा काय परिणाम येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर? काय नाही, बहुजन समाज काही एवढा दूध खुळा राहिला आहे? हे एडिट केलेलं पत्र आहे आणि हे पवाराच्या हरिजनांनी केलं आहे. जे खापरे महार आहेत ना, खापरे महार, त्या खापरे महारांचं काम आहे. अरे तुम्हाला पराभव पचवता येणार नाही. तुम्हाला बायका बामणांच्या चालते तर तुम्ही माझं ॲडिट करून टाकता वय. ॲडिट करून टाकलेलं हे आहे. आणि ह्याच्या संदर्भात हे जी काही RSSच्या माध्यमातून सांगितलं जातं की बाबासाहेबांनी कराडला RSSच्या शाखेला भेट दिली होती, तर ज्या बातमीचा हे दिला जातो रेफरन्स, त्या केसरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे देऊन केसरीने बाबासाहेब आंबेडकरांची बातमी छापली नव्हती. आमच्या एका इतिहासकारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय माहिती आयोगाला माहिती मागवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला कधी, कोणत्या काळी आणि केव्हा, कुठे भेट दिली याची माहिती मागितली असता केंद्रीय माहिती आयोगाने ते पत्र आंबेडकर फाउंडेशन, जे केंद्रीय संस्था आहे, तिला वर्ग केलं. आणि केंद्रीय माहिती आयोगाकडून आम्हाला जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कुठल्याही शाखेला भेट दिलेली नाही. आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर अनुयायी आहे. त्याच्यामुळं असले बायकी चाळे करणं बंद करा. खापऱ्यांनो, तुम्ही पवाराचे हरिजन आहात. तुम्हाला गांधीच्या हरिजन राहायचं आहे. मी निळ्या झेंड्याच्या ताकदीवरती निळा झेंडा आणि बाबासाहेबाचा हत्ती घेऊन बारामतीत पवारांच्या छताडावरती बाबासाहेबाचा हत्ती नाचवून दाखवलेला आहे. आणि म्हणून तुमच्या पोटात गोळा उठलेला आहे. ज्यांना पवारांनी पैसे देऊन माझ्या विरोधात उभा केलं होतं, त्या सगळ्या लोकांचं याच्यात षडयंत्र आहे. यात ही जी पत्र या ठिकाणी फिरत आहे ते ॲडिट केलेलं पत्र आहे. आणि मला करायची ना चर्चा, मी कार्यक्रम घेणार आहे. संघाच्या शाखेला बाबासाहेबांनी भेट दिली नव्हती आणि दिली असेल तर मोहन भागवतला चॅलेंज देतो. भिगवण चौकामध्ये मोहन भागवतने यायचं, मी कार्यक्रम लावतो आणि आमचा एक दिल्लीचा इतिहासकार बोलावतो. दोघांची चर्चा या भिगवण चौकामध्ये होईल. केव्हा बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली ती तुम्ही दाखवायचं. आम्ही दाखवतो बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिलेलीच नाही. तुम्ही हाफ चाड्या घाला नाही तर फुल चाड्या घाला, पण तुम्ही तुमचे पाठीमागचे जे धंदे आहेत ते सगळ्या देशात उघड झालेले आहेत. त्याच्यामुळं आतला काय म्हणतो आपण त्याला, खापरीपणा बंद करा. तुम्हाला पराभव पचवता येत नाही. आणि यांच्या जे विरोधक आहेत, जे निळ्या झेंड्याचे विरोधक आहेत, जे जातीय द्वेषातून माझं नाव किंवा माझं नाव त्याच्यामध्ये एडिट करून टाकलेलं आहे, एडिट केलेलं आहे. तुम्ही आत्ता पत्रकार बांधवांनी आत्ता ह्या जे पत्र आहे या पत्रावरचे जे नंबर आहेत त्यांना फोन केलेला आहे, ते फोन उचलत नाहीत. आणि हे सरळ दिसतं हे ॲडिट केलेलं आहे. बदनाम पत्र. मी हात जोडून विनंती करतो, माझी मुलगी निवडून आल्यानंतर सगळ्यात जास्त BSPच्या खालोखाल जर घरी कोण आला असेल सत्कार समारंभ करायला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते आलेले आहेत. त्यांचे मला फोन आलेले आहेत. परंतु इथल्या लोकल
जे पवाराचे बटीक आहेत, पवाराचे जे बटीक लोक आहेत त्या बटीक लोकांनी आणि पवाराच्या हरिजनांनी हा सगळा हे सगळं केलेलं आहे. याच्यामध्ये हा कार्यक्रम मी गेल्या 3 दिवस बारामतीमध्ये नव्हतो. हा कार्यक्रम काहीतरी 3 तारखेचा दाखवला जातो आहे. मी बारामतीमध्ये नसताना हे सगळा उद्योग केलेला आहे. आणि त्याच्यावरती आता तुम्ही सोशल मीडियात टाकताय, तर जे सोशल मीडियात आता मी ह्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशननी चौकशी केल्यानंतर तिथं जे करणारे लोक आहेत ते, मी बौद्ध आहे पण हे जे करणारे आहेत ते महार आहेत, महार. आणि ते बी खापरे महार, जी पवाराच्या पोराचा गू हातात भरून टाकणारी जी महार आहेत ना, खापरे महार, त्या खापऱ्या महारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं असले बायकी चाळे करणाऱ्या सगळ्या पवाराच्या गांधीच्या हरिजनांचा मी जाहीर निषेध करतो. आणि बहुजन समाजाला काळूराम चौधरी मरेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माझी लेक पण जाणार नाही, माझं खानदान कधी बाबासाहेबाच्या विरोधात जाणार नाही. आणि बायको बी काय माझी काय बामणाची नाही. खरं जर आपण जर पाहिलं का नाही की संघाचे तर अनेक पदाधिकारी मोठे पदाधिकारी आहेत, पण मुद्दाम त्यांनी प्रभाग नंबर 14चे दोन्ही नगरसेवक का घेतले? जाणून बुजून केलंय ना, जाणून बुजून केलेलं आहे. मी म्हणूनच सांगतोय हे जे काम केलेलं आहे हे संघाच्या ह्याच्यावरती आमची नावं कशी आली तर जे खापरे महार आहेत, पवाराचे जे हरिजन आहेत, त्यांनी हा खोडसाळपणा केलेला आहे. तुम्ही आता जो उल्लेख करताय बघा, पवारचे हरिजन हां. आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते बाहेरून आलेले होते, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा उल्लेख घेणं तुम्ही टाळलं. त्यांचा पराभव झाला असं तुम्ही सांगताय. काय वाटतं तुम्हाला कुणावर नेमका संशय, कोणी केला असावं आणि का नेमकं केलं? मी सांगतोय ना, खापरे महारांनी केलंय. खापरे महारांनी जी पवाराच्या पोराचा गु हातात भरून टाकतात ना, बाबासाहेब नेहमी जी गोष्ट सांगायच्या खापऱ्या महाराची, त्या खापऱ्या महाराच्या अवलादींनी हे काम केलेलं आहे. हे काम काळूराम चौधरी आंबेडकरवादी आहे. म्हणून तर मी आठवलेंचा बाबासाहेब नाही कळाला, कांशीराम साहेबांचा बाबासाहेब कळालेला आहे मला. परम आदरणीय बहीणकुमारी मायावतीजीच्या नेतृत्वाखाली आणि आकाश आनंद साहेबाच्या बरोबर काम करतोय. या देशावरती निळ्या झेंड्याचं सरकार आणण्यासाठी जीवाची बाजी लावणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे असल्या कार्यक्रमाला स्वप्नातसुद्धा येऊ शकत नाही माझ्या. मी संघाच्या कार्यक्रमाला संघाच्या लोकांनी घरी येऊन माझ्या मुलीचं स्वागत केलं आहे. आता स्वागत करायला बारामतीकर म्हणून आलते. संघाचे असतील, बजरंग दलाचे असतील, नाही तर आणखी कुणाचे बी असतील, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येऊन केलं आहे. जे निवडून आलेले आहेत त्यांनी केलेलं आहे आणि मीडियाने ते टी व्हीवरती दाखवलेलं आहे. बारामतीकर म्हणून माझ्याकडे कोणी पण येऊ शकतं, परंतु संघाच्या कार्यक्रमाला काळूराम चौधरी जाणार नाही. कारण काळूराम चौधरी रांडचं पोर नाही, काळूराम चौधरी रमाईचं पोर आहे, रमाईचं. काळूराम चौधरी येणाऱ्या कालावधीमध्ये BSP मध्येच राहणार का अजून काही वेगळे मनामध्ये? कारण आता हे पत्र ऐन निवडणुकीच्या जिल्हा परिषद येऊ पाहत आहेत, पंचायत समिती येऊ पाहत आहेत. अहो कोकरे साहेब, मी मेल्यानंतर बी हत्तीचा निळा झेंडा घरात ठेवलाय, जो माझ्या मैतीच्या वरती टाकला जाईल. बाप बदलणारा मी नाही हो. पवार साहेबांनी पक्ष बदललेत, अजितदादांनी बदललेत. मी काळूराम चौधरी नाही. बारामतीतला कोण आहे जो एकाच पक्षात राहिला आहे? मी 30 वर्ष एकाच पक्षात राहिलोय. 3 वेळा तडीपार केली, खोटे गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती. माझी जी पोरगी आत्ता निवडून आली ना, ही पोरगी ज्यावेळेस 10वीत होती त्यावेळेस मला माझ्यावर तडीपारी केली. ज्यावेळेस 12वीचा तिचा पेपर चालू होतं त्यावेळेस मला जेलमध्ये टाकलेलं आहे. मला जेलमध्ये खोट्या गुन्ह्यात टाकलेलं आहे. मी त्या गुन्ह्याला बेत नाही. अजून किती गुन्हे दाखल करा, काय पण करा, पण असले बायके चाळे करणं बंद करा. हे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना ह्याच्यामुळं मॉरल डाऊन होऊ शकत नाही. महाराष्ट्रात आणि देशभरात निळ्या झेंड्याचं वातावरण बारामतीच्या ह्या निकालामुळं उभं राहिलेलं आहे. एक चेतना निर्माण झालेली आहे, राजकीय चेतना तयार झालेली आहे. ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीकडे वळायला लागला आहे आणि म्हणून असा खोडसळपणा केलेला आहे. मी कार्यक्रम घेणार आहे ना, मी त्याचा आयोजक असणार आहे आणि प्रमुख वक्ता म्हणून मोहन भागवतला बोलावणार आहे. तुमच्यात माध्यमातून मी मोहन भागवतला आव्हान देतो की तुम्ही बारामतीत या आणि बाबासाहेबांनी कधी भेट दिली ते ना ती सांगा. तुम्ही लबाड बोलताय, तुमचं संघटन लबाड आहे, तुमचं RSS सगळं लबाड आहे. काळूराम चौधरीचं कुठेतरी आता मार्केट वाढत चाललंय आणि आता JDP लागणार आहे पंचायत समिती, तर त्यात कुठेतरी काळूराम चौधरीने आघाडी घेऊन आहे म्हणून त्याला बदनाम कर षडयंत्र असं वाटतं. याने काही थोडं मी बदनाम होणार आहे?
मी काय जावई होणार आहे त्यांचा? नाही ना, मी ह्यानी बदनाम बी होणार नाही आणि मला जावई पण व्हायचं नाही. जे जावई आहेत त्यांनी त्यांचं ती बघतील. मी बाबासाहेबांचा लेख आहे, बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी जीवाची बाजी लावणार आहे. खरं तर तुमची मुलगी आता चांगल्या मताधिक्याने निवडून आली, अनेक ठिकाणी सत्कार होत आहेत. मात्र काही सत्कारांना जाणीवपूर्वक तुमच्या मुलीचा सत्कार घेऊ नये असं काही व्यापाऱ्यांकडून बोललं गेलं. तुम्ही देखील आता त्याचा उल्लेख केला. काय नेमकं प्रकरण आहे ते? नाही, मला काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, काही त्याच्यात राग असेल की मी ओबीसीला सपोर्ट करतो आहे म्हणून त्यांनी माझ्या मुलीला विरोध केला. तर त्यांच्या सत्काराची बी मला काही गरज नाही. मला बारामतीकरांनी जो मान सन्मान स्वाभिमान आणि सत्कार दिला आहे, अहो रस्त्याच्या कडेला जो गाडा लावतो ना, त्यांनी त्याच्या लेकरा बाळाच्या मुखातला जो घास आहे त्याचा पैशाचा हार आणून माझ्या पोरीला आणि मला घातलेला आहे. आणि माझ्या डोळ्यातून पाणी माझं नव्हतं, ते आनंद अश्रू नव्हतं, ती त्या माणसांच्या वेदना होत्या जी माझ्या डोळ्यातून निकालाच्या दिवशी वाहत होता. मी त्याच दिवशी सांगितलं आहे माझी लेख मी समाजाला दिली. आणि माझी लेख नाही, आता ही मुक्ता साळवे आहे. आणि तिचं नाव काय आहे? संघमित्रा. जी धनगर राजा सम्राट अशोकाची मुलगी होती तिचं नाव होतं संघमित्रा, जिनी श्रीलंकेवरती विजय मिळवला होता. आणि माझी लेख पण निळा झेंडा घेऊन इथं थांबणार नाही, दिल्लीपर्यंत जाणार आहे.